केव्हा येतात? समाधान प्राप्त झाल्या नंतर. समाधान केव्हा प्राप्त होतं? नामस्मरण केल्या नंतर. आपण सदा नामस्मरण केलो सदा आपल्या चित्ताला समाधान प्राप्त होतं. समाधान प्राप्त झालं सुखाचे अलंकार येतात. सुखाचे अलंकार आले की आनंदाने व्यक्ती डुलू लागतो. आनंदाने व्यक्ती डुलू लागला की सगळंच विसरून जातो. सगळं विसरून गेल्यानंतर तो व्यक्ती आपल्यासारखा राहत नाही तर तो व्यक्ती अग्निरूप होतो. आणि अग्निरूप झाल्यानंतर त्याला पापही कळणार नाही आणि पुण्य सुद्धा कळणार नाही. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोने दे पाप पुण्य अंगा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भय. आता झालाय वेळ. कसं आहे ना, शाळा कितीला का भरणार बाबा? 4ला सोड. आणि कीर्तन कितीला का चालू होईना? पण 11ला. हा पण कसं जास्त ओव्हर झालाय. 15 मिनिटं पुढे झालंय. आता काय म्हणावं, जाऊ द्या. झालाय वेळ. कसं समजून घ्या, भागून घ्यायचं असते. कसं आहे ना, आपलंच लेकरू आहे म्हणून भागायचं असते. सगळ्या गोष्टी भागून घ्यायची नसतात. कोणते घ्यायचे असतात आणि कोणते घ्यायचे नसतात सांगू का? नवरदेव लग्नाला बसला आणि ब्राह्मण म्हणू लागला अहो सुपारी नाही. नवरदेव म्हणला घे बागून. नारळ नाही घे बागून. पान नाही घे बागून. चौरंग नाही घे बागून. असा ब्राह्मण चिडला. तो म्हणला अर्धा तास झालं नवरीला बोलवतोय ती येत नाही, घेऊ का तेवढं बागून? तो म्हणला तेवढं नसते पण काय घ्यायचं असते ते घ्यावं लागते बागून. असं जास्त ओव्हर झालाय. बागूया. कसं आहे ना, मी काय फार मोठी नाहीये. काही जर चुकलं असेल तर तुमची मुलगी म्हणून तुमच्या पदरात घ्या. जे चांगलं वाटलं तुमच्या जवळ ठेवा, जे वाईट वाटलं माझ्या पदरात मला परत करा. मी असं फाट्यावरती काय करायचं तुमचं घेऊन काही फायदा नाही. जे चांगलं वाटलं तुमच्या जवळ ठेवा, जे वाईट वाटलं ते माझं मला परत करा. माझ्या ज्ञानोबा तुकोबाराने जशी बुद्धी दिली तसं मी अभंगावरती थोडस बोलण्याचा प्रयत्न केला. कारण आपल्याला अभंग सुटणार नाही. जेवढं होईल तेवढं माझ्या ज्ञानोबा तुकोबाराने पांडुरंग परमात्म्याला जेवढी बुद्धी दिली तेवढं बोलण्याचा मी प्रयत्न केलाय. काही चुकलं असेल तर तुमची मुलगी म्हणून, लहान बहीण म्हणून तुमच्या पदरात घ्या. आणि खरंच आनंद वाटला बरं का. कारण मला लई भीती होती गावात येत असते. वरचा बाबा जर चिडला सगळंच बंद व्हायचं. पण नशीब माझं उजळले भाग्य आता अवघी चिंता. हे कसं जोरात निघालं सगळं. कसं संपत आलंय ना. गाडी स्टेशनवर जायच्या पुढे सगळं बसता बांधलेला असतो. उतरायचंय आता. खरंच टेन्शन आलं होतं मला कारण पाऊस असा चालू आहे. म्हणून तर म्हणते की नशीब माझं चांगलंय म्हणून. कस काय बाबा? बघा बरं मग नशीब चांगलंय का नाही? चांगलं झालंय का नाही? जाऊ दे आता म्हणून आहे त्याला. पण खरंच गावकऱ्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. कमीच आहे एवढा गोड कार्यक्रम नियोजन. खरंच एवढा पाऊस चालू आहे, लाईट येते जाती, पण खरंच एवढं नियोजन चांगलं आहे. सर्वांच्या चरणी माझा साष्टांग पुन्हा पुन्हा दंडवत. आणि परिसरातून आले टाळकरी असतील, औषधी मंडळ असेल, सर्वांना माझं पुन्हा एकदा नतमस्तक. आणि ज्यांच्यामुळे मी आज इथे उभी आहे, ज्यांच्यामुळे सर्वांपर्यंत तुम्ही कीर्तन केले, असे असणारे आदरणीय हरिभक्त पारायण मृदंगाचार्य माझे वडील ते सुद्धा कीर्तनाला उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणी माझा साष्टांग दंडवत. व तसेच असणारे आदरणीय हरिभक्त पारायण गायनाचार्य माझी आई ते सुद्धा माझ्या कीर्तनाला उपस्थित आहे. दोघांच्या चरणी माझा नतमस्तक. आणि एखाद्याला जर वाटलं पुन्हा कीर्तन ऐकावं हे जर वाटलं तर युट्यूबला जायचं, गणराज युट्यूब चॅनल नाव सर्च करायचं, मग आपलं कीर्तन तिथंच लगेच दाखवलं जाईल. आपलं युट्यूब सुद्धा चॅनल
आहे. मग सर्वांना माझा नतमस्तक. आणि खरंच गावातले खरं एवढे प्रेमळ आहेत ना, एवढे प्रेमळ आहेत. आम्ही आलो गावात आल्यानंतर फोन पण लागला नाही आमचा. मग या बाबांना बोलवायला पाठवलं. बाबा असे धोतर घेऊन पळत सुटले. खरंच एवढे प्रेमळ माणसं आहे. वारकऱ्यांचा आदर करणं, प्रेम करणं त्यातच गुढी असते हो. मग काय काय लोक म्हणतात मी केलंय माझं. आम्हाला 5-10 मिनिटं गावात जायला उशीर झाला काय गावची लोक येतात आणि त्यांच्या पुढे म्हणतात कुठे आहे तुमचा महाराज, महाराज कुठे आहे महाराज. ते बारी बारी कीर्तनच करताय गावातलं. महाराजच येत गाडी आली आमच्याकडनं धोतर पकडला आले बाबा गावाला महाराज. खरंच एवढे प्रेमळ व्यक्ती. सर्वांना माझा पुन्हा 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 नतमस्तक. सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत आणि कीर्तनाला पूर्णविराम. ज्ञानेश्वर
Thank you.